MSc Part 1, Semester 2, Paper 3, Organic Chemistry. In their Unit 1, reaction of a carbon nucleophile with a carbonyl group. Okay, the last lecture ला आपण बघितलं होतं की नायट्रोजन ॲनालॉगस ऑफ इनॉल अँड इनोलेट इनॅमाइन्स आर इमाइन आयन्स. ओके, देन नेक्स्ट लेक्चरला आता आपण बघणार आहे अल्कायलेशन ऑफ अ कार्बन न्यूक्लियोफाइल बाय कॉन्जुगेट ॲडिशन मीन्स मायकल ॲडिशन. मायकल ॲडिशनमध्ये काय होतं, 1,4 अटॅक होतो. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं आहे की मायकल ॲडिशनमध्ये काय होतं, 1,4 अटॅक होतो, कॉन्जुगेट अटॅक होतो. ओके, द प्रिव्हियस सेक्शन हॅव डिटेल द प्रायमरी विथ द reaction in which the new carbon-carbon bond in the form of by the SN2 reaction between the nucleophilic carbanions and the alkylating reagent. ओके, आपण लास्ट लेक्चरला किंवा लास्ट सेक्शनमध्ये आपण बघितलं होतं की इनोलेट कार्बन न्यू कार्बन बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो SN2 रिॲक्शनने. ओके, alkylating reagent किंवा nucleophilic carbanion यूज करून. Another important method for alkylation of a carbon involves the addition of a nucleophilic carbon species to the electrophilic multiple bond. The electrophilic reaction partner is typically an alpha-beta unsaturated ketone, aldehyde or ester, but other electron withdrawing substituent as a nitro, cyano or sulfonyl also act to the carbon-carbon double bond and triple bond to the nucleophilic attack. The electrophilic reaction मध्ये बघितलं तर alpha-beta unsaturated ketone असतो, aldehyde असतो किंवा ester असतो, बट इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपसुद्धा काही असतात. त्याच्यामध्ये नायट्रो ग्रुप असतो, सायनो ग्रुप असतो किंवा सल्फोनिल असतात. हे काय करतात, ॲक्टिवेट करतात कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड त्यावरती न्यूक्लियोफिलिक अटॅक होण्यासाठी. ओके, द रिॲक्शन इज कॉल्ड कॉन्जुगेटेड ॲडिशन ऑर मायकल ॲडिशन. त्यालाच काय म्हटलं जातं, कॉन्जुगेटेड ॲडिशन किंवा मायकल रिॲक्शन. इन कॉन्ट्रास्ट the reaction of a enolate anion with the alkyl halide which is required to one equivalent of a base, conjugate addition of a enolate can be carried out with the catalytic amount of a base. ओके, तर रिॲक्शन याच्यामध्ये इनोलेट आयन फॉर्मेशन होतं विथ अल्किल हॅलाइड बरोबर. ओके, त्यासाठी वन इक्विव्हॅलंट बेस लागतो, पण कॉन्जुगेटेड ॲडिशन ऑफ इनोलेट कॅन बी कॅरीड आउट इज अ कॅटॅलिटिक अमाऊंट ऑफ बेस. कमी प्रमाणात काय लागतो, त्याच्यामध्ये बेस लागतो. ऑल द स्टेप आर द रिव्हर्सिबल. ह्याच्यामधल्या सगळ्या स्टेप काय आहेत, रिव्हर्सिबल आहेत. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे RC डबल बॉन्ड CH2 बेस घेतलेला आहे, इनोलेट फॉर्मेशन झालेलं आहे. देन काय होणार, इनोलेट थ्रू अटॅक होऊन काय होणार आहे, एक्स जो ग्रुप आहे ॲज अ एक्स ग्रुप असलेला जो कार्बन आहे तिथे काय होणार, निगेटिव्ह चार्ज येणार आहे आणि मग तो निगेटिव्ह चार्ज काय करणार आहे, प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. ह्या सगळ्या स्टेप काय आहे, त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल स्टेप आहेत. ओके, when the catalytic amount of a base is used, the reaction proceed with the thermodynamically control of a enolate formation. जर आपण catalytic amount of म्हणजे कमी अमाऊंटमध्ये जर बेस यूज केला तर रिॲक्शन आहे ती काय होणार आहे, थर्मोडायनॅमिकली कंट्रोल असणार आहे, इनोलेट फॉर्मेशन जे होणार आहे तो. and the most effective nucleophilic under the condition are carbanion derived from the relatively acidic compound such as the beta keto ester or the malonate ester. इफेक्टिव्ह न्यूक्लियोफाइल कोणता आहे, अंडर बेसिक कंडिशनला कार्बनियन डिराइव्ह फ्रॉम द ॲसिडिक कंपाऊंड सच ॲज कुठला आहे, बीटा किटो इस्टर किंवा मॅलोनेट इस्टर आहे. द अडक्ट ॲनायन आर मोर बेसिक अँड द प्रोटोनेटेड अंडर द रिॲक्शन कंडिशन. ॲनायन आहे तो मोर बेसिक आहे. ओके, दिज आर द सम एक्झाम्पल. काय केलं आहे, बेस आहे, बेसने प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. देन CH2 डबल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH3 आहे, त्याच्यावर काय करणार आहे, डबल बॉन्डवरती अटॅक मारणार आहे. तो CH जो आहे तो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येणार, तो काय करणार आहे, प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. सिम्पल रिॲक्शन आहे, सगळ्या रिॲक्शनमध्ये तेच होणार आहे. सगळ्या रिॲक्शनवरती सगळ्या ॲरोवरती काय दिले, बेस दिले आहेत. बेस इज अ फर्स्ट इज अ ॲक्ट ॲज अ अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम द ॲसिड फ्रॉम दिस अडक्ट. ओके, त्या ह्याच्याकडून काय करणार आहे, तो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. ॲसिडिक प्रोटॉन आहे तो अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. सगळ्या रिॲक्शनमध्ये तेच होणार आहे. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, प्रॅक्टिस करा, लक्षात येईल. ओके, देन द फ्लोराईड आयन इज अ इफेक्टिव्ह कॅटलिस्ट फॉर मायकल ॲडिशन इन्व्हॉल्विंग द रेग्युलर ॲसिडिक कार्बन न्यूक्लिक कंपाऊंड. फ्लोराईड आयन आहे तो काय सांगितलं त्यांनी, इफेक्टिव्ह कॅटलिस्ट सांगितलं आहे मायकल ॲडिशनमध्ये. ओके, ॲसिडिक कार्बन कंपाऊंडमध्ये.
आता बाकीच्या तुम्ही 8 आणि 9 जो बघितला तर PH CH CL तिथे काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. सो ते इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असल्यामुळे काय असणार आहे, ते इलेक्ट्रॉन काय असणार आहे, कार्बनकडचे इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढून घेणार आणि आपल्याकडे ओढून घेतल्यामुळे तो जो हायड्रोजन आहे त्या कार्बनवरचा तो काय होणार आहे, मोस्ट ॲसिडिक होणार आहे. सो दिस KOH is act as a base to abstract the proton from this carbon, and this carbon ion is attached to this CH2 double bond CHCl and the formation of this product. Okay, simple reaction आहे. स्वतः ट्राय करा. परत इथे पण तसंच होणार आहे. ओके, पहिला CH3 डबल बॉन्ड CH2 जो आहे तिथला CH2 आहे तिथला प्रोटॉन तो अब्स्ट्रॅक्ट करणार आहे, बेस आहे तो अटॅक करणार आहे डबल बॉन्डवरती. द रिॲक्शन कॅन बी डन in the presence of excess fluoride, where the formation of the FHF ions occur, or by use of the tetra alkyl ammonium fluoride in the aprotic solvent. aprotic solvent इथे tetra alkyl ammonium fluoride यूज केलेला आहे. ओके, सिंपल रिॲक्शन दिली आहे. CH3 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड C2H5 4 इक्विव्हॅलंट ऑफ KF त्याने यूज केलेले आहे. काय असणार आहे, CH3 डबल बॉन्ड CH2 आहे तिचा प्रोटॉन काय करणार आहे, अब्स्ट्रॅक्ट करणार आहे पहिल्यांदा, अँड देन अटॅक टू दिस डबल बॉन्ड. ओके, नंतर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये NO2 घेतलेला आहे. NO2 आहे काय याचं विड्रॉईंग ग्रुप. सो NO2 ग्रुप विड्रॉईंग ग्रुप असल्यामुळे काय असणार, तिथला जो प्रोटॉन असणार आहे तो मोस्ट ॲसिडिक होणार आहे, त्यामुळे बेसला अब्स्ट्रॅक्ट करण्याकरता इझी पडणार आहे. सो बेस प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणारे CH2 डबल बॉन्डवरती अटॅक करणार आहे. फ्लोराईड आयन कॅन ऑल्सो इंड्यूस रिॲक्शन ऑफ अ सिलियर इनर इथर्स विथ द इलेक्ट्रोफिलिक अल्किन. सिलियर इनर इथर बरोबर पण रिॲक्शन जाते. खाली तुम्हाला दिली आहे, सायक्लोपेंटॅनॉन घेतलेला आहे इथे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे इथे. काय करणार आहे इथे, सिंपल रिएक्शन होणार आहे. F मायनस जो आहे तो काय करणार आहे, सिलिकॉनवर अटॅक करणार आहे. ओके, आणि सिलिकॉनवर अटॅक केल्यामुळे काय होणार आहे, इथला जो ऑक्सिजन सिलिकॉनमधला बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन इथे ऑक्सिजन कार्बनवर पण डबल बॉन्ड फॉर्म करणार. तो डबल बॉन्ड फॉर्म केल्यामुळे इथला जो डबल बॉन्ड आहे तो कशावर करणार आहे अटॅक, ह्याच्यावर करणार आहे. मग अनसॅच्युरेशन होऊन परत सिंपल प्रोटोनेशन स्टेप होणार आहे. ओके, सिंपल रिॲक्शन आहे, सिंपल स्टेप आहे. There have been several studies for the stereochemistry of a conjugated addition reaction, and if there is a substituent on both the nucleophile enolate and the acceptor, either syn or anti-adduct can be formed. आता न्यूक्लियोफिलिक इनोलेट जो आहे तो काय असेल, ॲक्सेप्टर असेल तर एक तर अँटी प्रोडक्ट फॉर्म होईल किंवा सीन प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. द रिॲक्शन शो द डिपेंडन्स अपॉन द E or Z stereochemistry of the enolate, and Z enolate favor the anti-adduct and E enolate favor the syn adduct, and this tendencies can be understood in the term of a Chile transition state. Okay, डिपेंडेंट आहे. जे इनोलेट असेल तर फेवर अँटी अडक्ट फॉर्म होणार आहे, आणि ई इनोलेट फेवर असेल तर फेवर सीन अडक्ट फॉर्मेशन होणार आहे. खालती रिॲक्शन दिली आहे तुम्हाला. द रिॲक्शन शो द डिपेंडन्स अपॉन द ई ऑर झेड केमिस्ट्री ऑफ इनोलेट. झेड इनोलेट असेल तर काय झालं इथे, अँटी प्रोडक्ट फॉर्म झाला, म्हणजेच काय आर आणि R2 आणि R3ची जी स्टेरिओकेमिस्ट्री आहे ती एकमेकांना काय आहे, अपोजिट आहे. आणि तेच जर सीन इनोलेट ई इनोलेट असेल तर काय होणार आहे, सीन प्रोडक्ट तुमचा फॉर्मेशन होणार आहे. त्याने ट्रान्झिशन स्टेट इथे दिलेले आहे. These are the some example Michael addition under the kinetic condition. Okay,
फर्स्टली काय होणार आहे, सिम्पल ओ एल आय आहे ते तो सो ओ सी डबल बॉन्ड फॉर्म करण्याने हा जो सी डबल बॉन्ड CH2 आहे तो CH वरती अटॅक करून परत सिम्पल स्टेप इज अ प्रोटोनेशन. सगळ्या रिॲक्शनमध्ये तेच होणार आहे. सिम्पल रिॲक्शन आहे, स्वतः मेकॅनिझम ट्राय करा. रिॲक्शन प्रॅक्टिस केल्यामुळे कळून जातील. थँक्यू.